डिजिटल पेमेंट ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी भारतामध्ये आता उत्क्रांतीला येताना दिसते की ज्याचं पूर्णपणे श्रेय हे मोदी सरकारला दिलं पाहिजे। कारण एक काळ असा होता की 2014च्या आधी लोकांना माहितीही नव्हतं की डिजिटल पेमेंट व्हॉट एक्झॅक्टली। तर ज्या पद्धतीने आजकाल लोक डिजिटल पेमेंटचा वापर करत आहे त्याचा यूज करून जेणेकरून ते त्यांचा एक वेळ वाचवत आहे। बऱ्याचदा असं होतं की इन्शुरन्स वगैरे सारख्या गोष्टी काढायच्या असल्या तर आधीच्या काळामध्ये आपल्याला त्या प्रॉपर ऑफिसला वगैरे जाऊनच काढाव्या लागत होत्या, पण आता डिजिटल सुविधांमुळे इतका फायदा होत आहे की त्यांचे जे फॉर्म्स वगैरे होते ते सगळे आता एका मोबाईलच्या क्लिकवर होता आणि इव्हन त्यांचं पेमेंट जे आहे ते सुद्धा मोबाईलच्या क्लिकवर होतो। इन शॉर्ट याच्यामुळे जाण्या येण्याचा खर्च, मानसिक आणि शारीरिक त्रास सुद्धा वाचतो। याचसोबत याचा सगळ्यात जास्त फायदा हा भारताला होतो कारण कॅशलेस व्यवहार हा एक्झॅक्टली काय असतो हा लोकांना आत्ता कळायला लागलाय। म्हणजे तिथे बऱ्याचदा जास्तीची कॅश घेऊन जाण्याचा धोका जो होता, चोरी वगैरे याची भीती मनात होती ती आता नाहीशी झाली। कारण डायरेक्टली पैसे तुमच्या बँकेत येतात आणि बँके थ्रू ते तुमच्या मोबाईलमध्ये अवेलेबल असतात। इन शॉर्ट तुम्हाला तुमच्या हातामध्ये फिजिकली कुठलेही पैसे धरण्याची गरज भासत नाही अँड सो तुम्ही मोबाईलद्वारा कुठलंही पेमेंट करू शकता विथ सेफ्टी। तुम्ही जे पेमेंट कराल त्याचा प्रॉपर ट्रान्झॅक्शन तुमच्याकडे असतं, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री असते। म्हणजे उद्या उठून तुमच्यावर काहीही बोट उचलण्याचा प्रयत्न झाला तर तुम्ही त्याला स्वतः एक सबूत किंवा एक पुरावा देऊ शकता की आम्ही या पद्धतीचं ट्रान्झॅक्शन केलं आहे। या सगळ्या गोष्टीचं श्रेय हे मोदीजींना दिलं पाहिजे कारण त्यांच्यामुळे ही सगळी सुविधा भारतात आली। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक प्रगतीला वाटचाल करून देण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि हे इतकं सोपं असावं हे काँग्रेसच्या काळात कधी कोणाला वाटलंही नसेल। मात्र भाजपाच्या काळात एक दृढ निश्चय आम्हाला दिसतोय की आज भारत एका स्वतःला इतर देशांच्या शर्यतीत बघतोय। म्हणजे या सगळ्या गोष्टीचं श्रेय हे मोदीजी आणि भाजपाला देऊ इच्छितो।